मी जितेंद्र लक्ष्मण चव्हाण, राहणार रामपूर, तालुका चिपळूण, जिल्हा रत्नागिरी. आपल्या सगळ्यांचं इथे स्वागत करतो. आणि जी काय माझी उबाटा पक्षामधून हकालपट्टी करण्याचा निर्णय झाला, त्या संदर्भात माझी व्यथा म्हणा, माझे विचार म्हणा, हे माझे मत मांडण्यासाठी मी आपल्याला सगळ्यांना इथे बोलवलेलं आहे. मुख्य म्हणजे त्या बातमीमध्ये पक्षविरोधी कारवाई मी केल्या म्हणून माझी हकालपट्टी करण्यात आली. पक्षविरोधी कारवाई काम म्हणजे काय असतं? मी कधी यांच्याकडे कुठले पुरावे आहेत का? मी पक्षविरोधी काम केलं आहे? आत्ता निवडणुका झाल्या, जिल्हा परिषद झाली, सॉरी खासदारकी झाली, आमदारकी झाली, तिथे कुठे मी विरोधी काम केलं आहे का? आणि जर तुम्हाला हे कारण देऊन जर तुम्ही माझी हकालपट्टी केलीत, तर वारंवार तुमच्याशी माझा संपर्क येत होता. मग त्यावेळेला मला का विचारण्यात नाही आलं? मग बापे तू काय चाललं आहे तुझं, हो काय? तेव्हा विचारलं पाहिजे होतं ना. पण बातमी ही जी दिलेली आहे, ते वर्डिंग नक्की कुणाची आहेत? की रात्री उशिरा बातमी दिलेली आहे. आणि प्रामुख्याने त्याच्यामध्ये तो एक मुद्दा आहे की 72 गावच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा विरोध असूनही मी एक जवळचा सहकारी म्हणून तालुका प्रमुख पद दिलं. मला याचा खुलासा करायचा आहे. जे 72 गावातील प्रमुख असतील, कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, ह्यांना एक माझं नम्रतेची विनंती आहे की आपण आपल्या आईवडिलांची शपथ घ्यावी आणि सांगावं, आपल्या पक्ष नेतृत्वाने आपणाजवळ पप्या चव्हाणला तालुका प्रमुख करायचं आहे म्हणून कधी चर्चा केली होती का? मला स्वतःला माहिती नव्हतं. मी कधीही पक्षाकडे मागणी केली नव्हती की मला तालुका प्रमुख करा म्हणून. ज्या दिवशी माझी सामन्यामधून निवड झाली त्या दिवशी मला सकाळी कळलं. मग हे 72 गावच्या कार्यकर्ते चर्चा करून तरी विरोध होता, तरी पण मी दिलं. तर 72 गावच्या कार्यकर्त्यांनी हे सांगावं की आपण चर्चा झाली होती का? आपल्या आईवडिलांचं स्मरण करून त्यांनी सांगावं, चर्चा केली होती आमच्या 72 गावच्या कार्यकर्त्यांजवळ, तरी पण मला दिलं, असा ह्या बातमीमध्ये उल्लेख आहे. मी तालुका प्रमुख झाल्यानंतर काही ठराविक आमच्या विभागातील सगळे म्हणत नाही, ठराविक 3-4 जणांनी ग्रुपबाजी करून कार्यकर्ते संभ्रमण आणून त्यानंतर माझी माझी तक्रार केली होती. त्यांचं मत असं होतं की आम्हाला विचारलं नाही. मग ह्याच्यात जो उल्लेख आहे की सगळ्या कार्यकर्त्यांना विचारून तरी पण कार्यकर्त्यांचा विरोध होता, तरी पण मी ह्याला तालुका प्रमुख केलं. हे सत्य काय, सत्य आहे की असत्य आहे, हे 72 गावच्या कार्यकर्त्यांनी सांगावं. जेव्हा शिवसेनेची नियुक्ती होते एखाद्या पदाधिकाऱ्याची, तर ती सामनाबद्दल तुम्ही आता म्हणलात की जाहीर होतं. मग जेव्हा एखादा पक्षविरोधी असेल किंवा काही असेल त्याची हकालपट्टी करायची असेल, तर त्यावेळी मग इथले अधिकार त्यांना आहेत का, इथल्या स्थानिकांना हकालपट्टी करायची? आता एवढं म्हणजे ह्या वरिष्ठ एवढ्या ह्याच्यात मला काही खरंच मला माहिती नाही की बाबा हे अधिकार कुणाला आहेत किंवा काय आहेत. जर हकालपट्टी माझ्या माहितीप्रमाणे किंवा माझं ज्ञान थोडं कमी असेल, त्याचं मला असं समज ती हकालपट्टीचं पत्र जर वरती गेलं असेल फॅक्सनी किंवा कशाने, त्यात उल्लेख केलेला आहे, आम्ही पक्षप्रमुख उद्धव साहेबांना कळवलं आहे, तर त्याची एक प्रत तरी मला पाहिजे होती किंवा मीडियाला तरी द्यायला पाहिजे होती. उद्धव साहेबांना आम्ही विचारूनही केलं असं उल्लेख आहे त्या बातमीमध्ये. मग ते नक्की तुम्ही रातोरात फॅक्सच करणार ना? मग ते फॅक्सची प्रत आहे का? पण तुम्ही त्याच्यात असं म्हणलंय की तुम्ही पक्षविरोधी काम केलं किंवा कारवाई केल्यात म्हणून तुमची हकालपट्टी झाली. मग तुम्ही जर पक्षविरोधी काम केलं असेल तर तुम्हाला त्याची काही कल्पना दिली होती का, की तुमचं चुकतंय, अमुक होतंय असं? एकाही शब्दाने नाही. एक दिवस आधी रामपूर जिल्हा परिषद गटाची
उमेदवार डिक्लेअर करण्याची बैठक झाली, त्या बैठकीला सभे होतो. वाघर मतदारसंघातले जे 6 3.5 6 येतात हे जिल्हा परिषद गट, त्यांची 5-6 दिवसापूर्वी बैठक झाली. त्या सर्व बैठकीला संध्याकाळी खेळडीची संपली तिथपर्यंत सकाळच्या पासून संध्याकाळपर्यंत मी हजर होतो. त्यांनी जो काही निर्णय घेतला आहे तो चुकीचा आहे असं मला माहित आहे का? दुसरी गोष्ट, पक्षांतर कारवाई म्हटलं गेलेलं आहे, त्याच्यानंतर काय ते नेमकं झालं असेल. वरिष्ठ जेव्हा दखल घेतात काय ना काही नक्की झालं असेल, मग तुमच्या ती कारवाई केली गेली. तुम्हाला नेमकं काय माहिती आहे, चुकीचं आहे? ना आता हे चुकीचं, मी तर लहान कार्यकर्ता आहे, हे चुकीचं ज्ञान आणणार जनता आहे, ते ठरवतील. तुमच्या पक्षाचा विषय आहे, जनतेचा विषय नाही, तुमच्या पक्षाचा विषय नाही, नाही. तुम्ही सांगा ना. हेच मी सांगतो, कुठली चर्चा न करता, शहानिशा न करता, तर तुम्ही अशी काय 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 अचानक कारवाई करत असाल. आणि दुःख एवढंच होतं, 35 ते 35 वर्षाचा मी जवळचा सहकारी, आणि तुम्ही सही चर्चा करायची होती, त्यानंतर माझ्यावर कारवाई करायची होती. पण तुम्हाला काय वाटतं नेमकं काय कारण असेल, कुणी केलं असेल हे सगळं, तुमच्या विरोधात षडयंत्र कुणी रचलं असेल? आता षडयंत्र रचणारे पक्षामध्ये विरोधक असतात. नेमके कोण आहे? नाव सांगा ना. नावं बघा, आता नावं मी सांगू शकत नाही. आता ते तुम्ही बाप्पा शेठ म्हणताय की मी गेली 35 वर्ष भास्कर शेठ जाधवांबरोबर आहे, तुम्ही त्यांच्यासाठी स्वतःवर दगडी घेतले, हे आम्ही त्याचे साक्षीदार आहोत, सगळं आम्हाला माहिती आहे. मग तुम्ही एवढं म्हणताय, मग हे कुणी केलं असेल नेमकं? यामध्ये भास्कर शेठ असतील का, किंवा त्यांचे कोण पदाधिकारी असतील, सहकारी असतील, काहीतरी तुमच्यापर्यंत आलं असेल? नाही, शेवटला भास्करराव नेते आहेत, बरोबर, त्यांना कोणीतरी काहीतरी माझ्याबद्दल खोटी माहिती पुरवत असणार, त्याशिवाय हे घडलेलं नाही. कारण हे माझ्याबद्दल खोटी माहिती मी स्पष्ट सांगतो, जवळजवळ 8-9 महिने ही चालू आहे. 8-9 महिने माझ्याबद्दल, 8-9 महिने. मग तुमच्याविषयी जर गैरसमज निर्माण केला जात होता, ते तुम्हाला जर 8-9 महिने तुम्हाला माहीत होतं, तर तुम्हाला त्यांच्याकडून किंवा तुमच्याकडून तुम्ही काही संवाद साधायचा प्रयत्न नाही काय केला? ना, पण तिथपर्यंत त्यांच्यानी कधी माझ्याजवळ त्यांनी ह्या बाबतीत चर्चा केलेली नाही. बाबा काय तू कुठे जातोस काय, किंवा काय तुझं काय चाललंय, काय नाही, गुणागोविंदानं सगळं चालू होतं. म्हणजे भास्कर शेट्टी हे केलं नसावं, त्यांना कोणीतरी भरवले असं तुम्हाला वाटतं, आणि त्यातनं हा निर्णय झाला? आता ते काय मीच सांगू शकत नाही ना. तुम्ही पालकमंत्री उदय सामंतची भेट घेतली होती अशी चर्चा सुरू आहे. एक लक्षात ठेवा, कोणी कुठे वैयक्तिक याच्यासाठी, कोणी कुठे कामासाठी घेतली होती तरी कबूल मी करा. ऐकून घ्या, कोणी कुठे जाऊ शकतो. आज काय प्रत्येक राजकीय माणूस आपल्या बाबा विकास काम असेल किंवा आपल्या मतदारसंघाला काम असेल जातात ना. आता हे मी सांगायला नको, न्यायात आहे सगळ्यांना. म्हणजे कार्य भेटीमागचं कारण ठरलं असं म्हणायचं. आता एक लक्षात ठेवा, मी कुठेही, आता माझ्या सगळ्याकडे संबंध चांगले आहेत, सगळ्या पक्षामध्ये संबंध चांगले आहेत, लक्षात ठेवा. म्हणून हा अर्थ होत नाही ना. मग तुम्ही एक मिनटं, तुम्ही कारवाई ह्याच्या आधी आमच्या विभागातले 72 गावातले शिवसेनेचे पदाधिकारी सोडून गेले, मग त्यांच्यावर कारवाई का केली नाही? ते तर सोडून गेले, त्यांनी पक्षप्रवेश केला, मी नावं कोणाची घेत नाही. मग त्यांच्यावर कारवाई का झाली नाही? ते सुद्धा सेनेचेच पदाधिकारी होते ना, लोकप्रतिनिधी होते ना, मग त्यांच्यावर कारवाई का केली नाही? लोकसभेला विरोधी काम केलं, आज तिथपर्यंत मग मेसेज गेला होता लोकसभेला, त्यांच्या आमदारकीला विरोधी काम केलं, तरी पण त्यांच्यावर कारवाई नाही. मग माझ्यावरच कारवाई का? नाही बाई, एकंदरीत ज्या लेवलला तुमच्याकडे कारवाई झाली त्यानंतर तुम्ही संवाद साधलात का? माझ्याकडे कारवाई नक्की का झाली? याला जोडून प्रश्न विचारतो. आता तुम्ही तुमचे जे नेतृत्व आहे, नेते आहेत, त्यांच्यापर्यंत तुम्ही जाणार का? तुमच्यावर अन्याय झाला हे सांगणार का, की तुमची वेगळी काय भूमिका असेल? आता हकालपट्टी झाली म्हणजे हा विषय इथंच थांबला. हकालपट्टी झाली म्हणजे विषयच थांबला ना. तर मग तुम्ही विचारलं पाहिजे ना नेमकी अगरबत्ती का केली म्हणून. नाही नाही, हकालपट्टी झाली विषयच थांबला. कुठल्या तोंडाने मी हे करणार? हाकलूनच टाकलं ना, मग आता दरवाजेच बंद करून टाकले ना. तुमची भूमिका काय असेल? काय तुमची भूमिका काय असेल राजकीय? माझी शेवटला राजकीय भूमिका, मी साधक बाधक संपूर्ण माझे जे सहकारी असतील, ग्रामस्थ असतील, हितचिंतक असतील, माझी सहचारणी असेल, हा सगळं शांत डोक्याने विचार करून काय करायचं काय नाही. माझा ग्रामदेवत आहे केदार वरदान, त्यांना स्मरून बघूया काय होतं ते. बरं, याबाबत मी रडणारा कार्यकर्ता नाही. एक मिनटं, मी रडणारा कार्यकर्ता नाही. ऐका, मी रडणारा कार्यकर्ता नाही, मी लढणारा कार्यकर्ता आहे. मी कुणावर आरोप करत नाही आहे, पण एक इथं मनाला दुःख होतं आहे. हो, आता मी आत्ता एवढा जवळचा समर्थक तुम्हीच सांगताय, पण मला एका
सेकंदात मला माझी हकालपट्टी केली तर मी काय सांगणार? ही व्यथा कोणाजवळ मांडणार? तुम्हीच सांगा ना. निर्णय कधीपर्यंत होईल? आता ह्या तुमच्या ज्या काही केसेस वगैरे चालू आहेत तुम्ही अंगावर घेतलेल्या तुमच्या नेत्यासाठी, तर त्याचे काही केसेस वगैरे चालू आहेत का? ते तुम्हाला आता मदत कशी मिळेल त्यांच्याकडून? शेवटला बघा, मी केसेस चालूच होत्या, आम्ही केसेसला हजर राहतच होतो. लक्षात ठेवा साहेब, तिकडे राष्ट्रवादीमध्ये होते, नंतर मी सेनेमध्ये आलो तेव्हा त्या ह्या केसेस चालूच होत्या. आम्ही केसेसला यायचो आमच्या खर्चाने. पण त्यांचं काही सहकार्य असायचं का? काय त्यांचं काही सहकार्य असायचं का तुम्हाला? सहकार्य म्हणजे त्यांचा वकील असायचा. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुमची ही केली हकालपट्टी, उमेदवारीवरनं काय हा विषय झाला की कसं? काही उमेदवारीचा विषय झालेला नाही. ठीक आहे, भूमिका तुमची काय असेल ती कळवा आम्हाला लवकर. सगळं विचार मंथन करून सगळे माझे आत्मचिंतन करीन आणि नक्की माझी भूमिका स्पष्ट करीन. भाजपमध्ये जाताय का प्रवेश करताय का? मी कुठेही काय करायचं ते तुम्हाला कळेलच ना. भेटीगाठी सुरू आहेत नाही कुठे? हो, भेटीगाठी का नाही, सगळेच माझे संबंध चांगले सगळ्यांजवळ. पण आता माघारी येणार नाही तुम्ही. कोण तुम्ही. येणारा काय काय बघेल. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.